महाराष्ट्र कांग्रेस नेता नाना पटोले ने एक बार फिर केंद्र और राज्य सरकार पर हमला बोला है। नागपुर में पत्रकारों से बातचीत करते हुए उन्होंने जीएसटी, किसानों की आत्महत्या, जातीय जनगणना और ओबीसी आरक्षण जैसे तमाम मुद्दों पर मोदी सरकार और बीजेपी को घेरा। आइए सुनते हैं उन्होंने क्या कहा। इथला राजा व्यापारी, तिथली जनता भिकारी अशी म्हण आहे। आपल्याला लक्षात असेल की आता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2017 मध्ये लोकसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलून भाजप आणि आरएसएसचं आर्थिक धोरण आणलं आणि त्या आर्थिक धोरणाच्या आधारावर उत्सव साजरा केला। त्यावेळेस आपण पहिल्यांदा जेव्हा आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा मध्यरात्री आपण सेंट्रल हॉलला पार्लमेंटच्या तिथे उत्सव साजरा केला होता। तोच उत्सव नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये केला होता। या जीएसटीनं या देशातल्या गरीब, सर्वसामान्य, मध्यमवर्गीयांना लुटून मोदीजींच्या मित्रांना या गरिबांचे, सर्वसामान्यांचे पैसे लुटून देण्यात आले। आणि आता आपण पाहतोय काल अजून प्रधानमंत्री सजून धजून देशाच्या जनतेसमोर आले आणि पुन्हा ते म्हणतात की हा सुद्धा एक उत्सव आहे। किती याच्यामध्ये किती वस्तूमध्ये यांनी जीएसटी कमी केला याची माहिती एकदा स्पष्ट सांगावी। इतर असा शब्द काय स्पष्टता त्याच्यामध्ये नाही। पुन्हा मागच्यापेक्षा थोडे कमी आम्ही लुटू पण जनतेला लुटू अशा पद्धतीची भूमिका देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी करतात आहेत। याचाच अर्थ की अजूनही आम्ही लुटू आणि आम्ही जनतेला लुटू आणि पुन्हा आम्ही आमच्या मित्रांना पैसे देऊ आणि देश आणि राज्य हे कर्जामध्ये डुबवू आणि देशाच्या लोकांना पूर्ण कर्जामध्ये डुबवून हा देशच आर्थिक डबघाईसा आणायचा। हाच उत्सव नरेंद्र मोदीजी आणि भाजप साजरे करताना आपण पाहतो। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, नागपुर का भव्य शोरूम। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज सभी प्रकार की आयुर्वेदिक दवाइयां मिलने का एकमात्र स्थान। अनुभवी वैद्य एवं डॉक्टर द्वारा जटिल एवं जीर्ण रोगों पर विशेष आयुर्वेदिक उपचार उपलब्ध। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर।